श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला फणसाची भाजी बनवून दाखवणार आहे. छान कापून घ्यायचं आहे. तो कापताना कोयतीला तेल लावायचं आहे, थोडंसं चिकटत नाही. तुकडे करून घेतले छान आणि आता चुलीवर तो शिजत टाकणार आहे. शिजून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जाळीमध्ये व्यवस्थित बघायचं सुरे करून शिजलं की नाही ते. छान शिजून झाल्यानंतर पाणी सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं त्यातलं आणि आता ते सोलून घ्यायचं आहे. बघा, हे सोलायच्या आधी असं होतं. सोलल्यावरची साल काढून टाकली काटेरी. बघा किती छान सोलले ते. आणि नंतर खलबत्त्याच्या याच्या साहाय्याने बारीक चुरा करून घ्यायचे. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, जसे तुम्हाला तिखट हवी त्याप्रमाणे टाका त्याच्यामध्ये, आणि चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं. हा गावाकडचं फणस सुरुवातीला येतात, त्याची आम्ही अशी भाजी करून खातो. बघा किती छान भाकरीबरोबर तर अतिउत्तम लागते. एकदा करून नक्की बघा. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये कांदा, लसूण आणि तेल, हे तीनच वस्तू त्यांना भाजीला लागणार आहेत. तेल टाकून घेतलं कढईमध्ये, छान तापून द्यायचं तेल. छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. लसूण टाकली, कांदा लसूण छान परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जाईल भाजी. भाजी पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. भाकरीबरोबर तर खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली भाकरी भाजी ते मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.